मित्रांनो, जर आपल्या कापूस पिकामध्ये आता सध्या दुसरी फवारणी जर तुम्हाला करायची असेल तर त्यामध्ये आपण कोणती करायला पाहिजे याबद्दलची माहिती घेऊया। तर मित्रांनो, त्यामध्ये सर्वप्रथम जर मी सांगू इच्छितो की जर तुमच्या पिकामध्ये सध्या जर पांढरी माशीचा जास्त अटॅक असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ॲसिडामाप्रिड 20% घटक असणारं चांगल्या कंपनीचं एखादं कीटकनाशक घ्यायला पाहिजे। त्याचं प्रमाण 10 ग्रॅम प्रति पंप घ्यायला पाहिजे। किंवा तुम्हाला पांढरी माशी कमी असेल, बाकी रसशोषक कीड असेल ज्यामध्ये मावा आहे, तुडतुडे आहेत, तर त्यामुळे तुम्ही थायमिथॉक्झॉन देखील घेऊ शकता, ज्यामध्ये थायमिथॉक्झॉन 25% WG फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला घ्यायचं आहे। तर तुम्ही मग त्या ठिकाणी ॲसिडामाप्रिड जर कट केलं तरी काही हरकत नाही, थायमिथॉक्झॉन घेऊ शकता जर कमी पांढरी माशी असेल, बाकीचे कीड जास्त असेल तर। याचं जे प्रमाण 10 ग्रॅम प्रति पंप घ्यायचं आहे। त्यानंतर अळीचा प्रादुर्भाव जर तुम्हाला दिसत असेल तर इमामॅक्टिन बेन्झोएट 5% घटक असणारा हे घेऊ शकता। याचा जे डोस आहे चांगल्या कंपनी जर घेतलं तुम्ही 10 ग्रॅम मध्ये देखील काम होते, परंतु जर काही जेनेरिक कंपनी असतात त्याचा तुम्हाला 15 ग्रॅमचा डोस आपल्या प्रति पंपाला घ्यावा लागणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असते की आता आपल्या पिकामध्ये